राज्यातल्या शाळांमध्ये मराठीऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याची संधी देण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर हिंदीसारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो, मात्र इंग्रजीचे गोडवे गातो, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली। तर यापूर्वीच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात 5व्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय झालाय, असं भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी सांगितलं। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत, अशा प्रकारचा नियम आहे। त्यामुळे 2 भारतीय भाषांमध्ये एक तर मराठी आपल्याकडे कंपल्सरी आपण केलेली आहे, दुसरी भाषा कोणती, तर ती कुठली भाषा घेतली मराठी, तर ती कुठली भाषा घेतली भारतातली, तर ती हिंदी घ्यावी लागेल, ना तर तमिळ घ्यावी लागेल, ना तर मल्याळम घ्यावी लागेल, ना तर गुजराती घ्यावी लागेल, ना तर अजून कुठली तरी घ्यावी लागेल। राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कोणत्याही भाषेची सक्ती केलेली नाहीये, तर आपण सक्ती का करू शकतो? आणि ह्या राष्ट्रीय धोरणामध्ये 5वी पर्यंत फक्त 2च भाषा शिकवायचं असताना आपण 3 भाषा, 3री भाषा शिकवायचा अट्टहास का करत आहोत, हा पहिला प्रश्न आहे। आणि आतापर्यंत 1968 पासून पहिलं जे शिक्षण आयोग सुरू झाला तेव्हापासून महाराष्ट्रानं केंद्राच्या त्या धोरणानुसार त्रिभाषा धोरण स्वीकारलेलं आहे आणि 5वी पासून महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शाळेमध्ये हिंदी ही भाषा शिकवली जाते आहे।